यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जो मी बनवणार आहे तो जर्मनीतील शॉपिंगबद्दल आहे. पाठीमागे पाहू शकता H&M हे स्टोअर आहे. सध्या जे आम्ही आहे तिथले सिटी सेंटरमध्ये आहेत. सिटी सेंटरमध्ये इथे बरेचसे शॉपिंगचे ब्रँड्स आहेत. H&M आहे, झारा आहे, CNA आहे, अडिडास आहे आणि ते मेकअपचे पण ब्रँड्स आहेत, जसे की डॉग्लास आहे, खूप फेमस ब्रँड आहे. तर काय होतं ना, म्हणजे आपला एक थॉट असतो की कुठलीही गोष्ट बाहेर देशातून आली की ती खूप भारी असेल किंवा त्याची क्वालिटी खूप छान असेल. जेव्हा मी इंडियामध्ये होते तेव्हा मलाही असंच वाटायचं की यार परदेशातून एखादी गोष्ट आली म्हणजे ती किती छान असेल. जेव्हा माझे फ्रेंड्स सांगायचे की ही गोष्ट माझ्या भावाने USA वरनं आणली आहे किंवा जर्मनीवरनं आणली आहे, तर तेव्हा ती क्युरियोसिटी असायची की यार इथे कसे शॉप्स असतील किंवा इथे कसे कपडे मिळत असतील. मला म्हणजे खूप इच्छा व्हायची की ते पाहण्यासाठी. तर आम्ही काहीच दिवसांमध्ये इंडियाला ट्रॅव्हल करत आहोत. मग काही फॅमिली मेंबर्ससाठी आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची. तर म्हटलं चला आज असंही आपण शॉपिंगला जात आहोत, तर तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करेन. इथे काय होतं ना, मोस्टली इथे आपल्याला ग्रे, व्हाईट आणि ब्लॅक अशा कलरचेच कपडे मिळतात. मध्ये मोस्टली तर ग्रे, व्हाईट आणि ब्लॅक याच रंगाचे कपडे आहेत आणि आपल्याला असे डार्क कलर घालायला खूप आवडतात. जसं की मला इथे मोरपंखी म्हणा किंवा वांगी कलर असे कलर म्हणजे बघायला मिळणारच नाही. मोस्टली तर डार्क कलरचे कपडे खूप कमी आहेत. ते मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे कशा टाईपचे कपडे आहेत किंवा मेड इन कुठली कंट्री आहे, इथे प्राईस कशी आहे किंवा इथे ऑफर्स कशा लावल्या जातात. आता तेच आपण एक्सप्लोर करणार आहोत. मी ट्राय करेन बऱ्याचशा शॉपमध्ये जाऊन तुम्हाला दाखवण्याचा. तर चला आपण फर्स्ट जाणार आहोत H&M मध्ये. H&M आणि CNA हा ब्रँड इंडियामध्ये पण आहे. तर तिथल्या आणि इथल्या प्राईसमध्ये कंपॅरिझन आपण करूया की इथे कसे रेट्स आहेत, तिथे कसे आहेत. चला. तर इथे सध्या सेल चालू आहे. बघूया आपण इथे कसे रेट्स आहेत ते. जसं की मी म्हटल्याप्रमाणे मोस्टली तर इथे व्हाईट कलर, ग्रे कलर, ब्लॅक, रेड दिसतोय. रेड आहे बऱ्यापैकी. थोडासा असा जुना 60% ऑफ आहे. 39 म्हणजे ऑलमोस्ट 40 युरोचं जॅकेट आहे आणि ते 12 युरोला भेटतं. ट्राय करून बघू. सोबत ठेवूया आपण तिकडे ट्राय करू. आता समर संपत आलं ना, त्याच्यामुळे जे काही थंडीच्या गोष्टी आहेत जसं की कॅप किंवा थंडीचे कपडे आहेत त्याच्यावरती यांनी 60% ऑफ लावला आहे. आता ही जवळपास 13 युरोची कॅप आहे, तर ही 7 युरोला लावली. कलर छान नाही. हा बघा, हा समरचा ड्रेस आहे आणि त्याची प्राईस आहे ह्यांनी विथ ऑफर 35.99 म्हणजे हे जवळपास 3,500चा हा ड्रेस आहे. आपल्या इकडे अकाउंट्स कसं वाटतं DMartमध्ये वगैरे किंवा असं बाहेर हे 500 रुपयाला वगैरे मिळतं. 3,500चा हा ड्रेस आहे. कसं आहे आपण हा ड्रेस जो आहे ना तो मेड इन चायना आहे, इथला नाही आहे. चायनावरून एवढा महाग गाऊन आहे, चायनावरून आला. आणि आणखीन एक गंमत सांगू का तुम्हाला, हे याला हँडलला जे हे असे कपडे अडकवलेले असतात ना, तर हे असे घालून हे असं ट्राय करतात. हे मला माहीत नव्हतं. मी जेव्हा इंडियामध्ये होते इथं आल्यानंतर जेव्हा इथल्या मुलींना पाहिलं ना की हे असं करून चेक करतात की आपली साईज येते का. इथं आल्यानंतर ही गोष्ट मला माहीत आहे. शिवांश कसं आहे हा घेऊ का मला? शेकी 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 मस्त वाटतं. येस. अशा पण इंडियासारखं वाटतं मला. 3,000चा टॉप आहे आणि याचा आपण एक मिनिट बघूया हा कुठल्या कंट्रीचा आहे. मेड इन इंडोनेशिया. मला वाटलेलं की हा मेड इन काय ठेवायचं रेड कलर. आतापर्यंत मी जे क्लोथिंग पाहिलं त्याच्यामध्ये मेड इन इंडोनेशिया, मेड इन चायना हेच दिसत आहेत मला. मी शोधते मेड इन इंडियावाला कुठलं आहे का. फायनली आय फाउंड मेड इन इंडिया. यस, तर हा बघा हा टॉप मला भेटला आहे. मेड इन इंडियाचा आहे हा जो आहे ना 20 युरोचा आहे आणि हा ऑफरमध्ये यांनी दिला आहे 13 म्हणजे 14 युरोला. हा 1400 रुपयाचा टॉप आहे बघा, मेड इन इंडियाचा.
आपल्या इकडे H&Mमध्ये असे आहेत का टॉप, मला नक्की सांगा. आणि त्याची प्राईजही सांगा, कारण हा एवढा 1,500चा तर हा टॉप नसेल इंडियामध्ये, आय एम शुअर. तर हे जॅकेट मला आवडलं माझ्या आईसाठी. तिच्यासाठी मी बघत होते काहीतरी एखादं विंटर जॅकेट घ्यावं म्हणून. याला पॉकेट्स नाही, अच्छा पॉकेट्स आहेत. बघूया आणखीन काय ऑप्शन्स आहेत का. ट्रिपला जाता नाही घेऊ का मग ते माझ्यासाठी, तुला आवडलं. ओके. नाही आवडलं, मला पण नाही आवडलं. माझ्याकडे खूप ब्लॅक ड्रेस झालेत बेटा. हो ना, दुसरे घेऊ आपण, दुसऱ्या कलरवाले. शेकी शेकी घेतलं ना आपण. येस. हां नको आता हे. हे मला आवडलं जॅकेट. घेऊ. तुला आवडलं. छान दिसते मला. ठीक आहे, तर हे मी जॅकेट ट्राय केलं, मला आवडतं हे. ठीक आहे, चलो घेऊया आपण हे. ठीक आहे. तर आपण या एवढ्या 3 गोष्टी घेतल्या. H&Mमध्ये आपली शॉपिंग झालेली आहे. हे मी एक फ्लफीवाला असं जॅकेट एक घेतलं. हा एक टॉप माझ्या बहिणीच्या मुलीसाठी. आणि ही छोटीशी अशी एक पर्स घेतली आहे. तर आता आम्ही जातोय मँगो या शॉपमध्ये. पाहूया आपल्याला इथे काय ऑफर्स मिळतात का. इथे जर्मनीमध्ये ॲक्च्युली हे वाले असे फ्लफीवाले आणि या कपड्यामधले जॅकेट जास्त यूज करतात, जे की आपण इंडियामध्ये हे असे नाही घालत. इंडियामध्ये मोस्टली तर आपण उलनचे स्वेटर्स घालतो. तर तशामध्ये मला थंडीमध्ये तसं बघायचं आहे, थंडीसाठी तिच्यासाठी. जर्मनीमध्ये अशा ज्या या छोट्या छोट्या शोल्डरच्या पर्स आहेत ना, या पर्सचं खूप क्रेज आहे. म्हणजे इथे मुली खूप अशा छोट्या छोट्या पर्स यूज करतात. आणि याच्यामध्ये बरेचसे, आता हे बघा, शॉपिंग म्हटलं की लहान मुलं खूप कंटाळून जातात. तसंच आमचा शिवांशी कंटाळून गेला आहे आणि त्याला आता झोप आली आहे. शिवांश, काय झालं तुला. कर ना शॉपिंग. साधे साधे गॉगल्स बघा इथे विथ ऑफर. आता सध्या ऑफर चालू आहे, त्याच्यामुळे हा 1,000 रुपयाचा गॉगल. ऑफर्स तर बऱ्याच आहेत. आवडते का काय. हां, क्वालिटी तर भारी आहे. ते सियाला आवडलं. दाखव मला. माझ्यासाठी पण ती सियाला नाही येणार. सिया मोठी छोटी आहे, हे मोठं आहे जॅकेट. हे स्वीटू दीदीला येईल. नाही, स्वीटू दीदी ती खूप मोठी आहे. ठीक आहे, आपण दुसरे ऑप्शन बघूया. बेबीची बघू. बेबीची काय माहिती आहे. ओके सियाला घेऊ शकतो. हां येस, ते बसेल सियाला. ठीक आहे, घेऊया आपण. ओके, हे थोडं मोठं आहे. ओके चला. आपण नाही घेऊ. बाबा काहीतरी बघताय. चला. मँगोमध्ये आपली शॉपिंग झाली. तर एवढे ऑप्शन्स आवडले, एवढे सगळे घेतले. आर यू हॅपी. आता आम्ही जात आहोत डॉग्लासमध्ये. सगळे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत, लिपस्टिक, फाउंडेशन्स, परफ्युम्स. इथे पण ऑफर्स चालू आहे. बघूया काय आवडतं का आपल्याला इथे. शिवांशनं चालू केलं हे बघा. काय करतोस. आय कॉट यू. ते लावत ते मुलींचं आहे, तुझं नाही आहे. दिस इज नॉट फॉर यू. हे सगळे परफ्युम्स आहेत. प्राडाचा परफ्यूम 70 युरो, म्हणजे जवळपास 7,000चा परफ्यूम आहे. स्मेल याचा खूप छान आहे. मी आता जस्ट टेस्ट केलं. इथे ॲक्च्युली काय होतं ना, हे असे टेस्ट करण्यासाठी हे ऑप्शन्स ठेवतात. आपण म्हणजे हे टेस्ट करू शकतो याचा स्मेल कसा आहे. याच्यावरून मग आपण आपला बॉक्स उचलायचा. बघ कसं ऑफर, पटकन बघ तू ऑफर. एकच नाही, एवढं घेतले ते ना आपण. यस, ठीक आहे. रिंग आहे हात में पहनने की. तर शॉपिंग कंप्लीट झालेली आहे. बऱ्याचशा गोष्टी घेतल्या फॅमिली मेंबरसाठी. ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या तर भेटल्या, बऱ्यापैकी ऑफरमध्ये भेटला. दुपारी आम्ही जवळपास 1 वाजता आलो होतो. आता जो टाईम झाला आहे तो 5 वाजले. ते शिवांश खूप थकला आज. तो तर काय करणार, म्हणजे आम्हाला 4 ते 5 तास झाले आम्ही शॉपिंगलाच फिरतोय. तर तो बोर झाला आणि तो झोपी गेला आहे. तो स्ट्रोलरमध्ये आहे. तर व्लॉग मी इथंच एंड करत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल जर आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.